लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्रीत भाजपाची सरशी, काँग्रेसचा हट्ट नडला. भाजपाचे पंचायत समितीमध्ये 3 व जिल्हा परिषदेत 3 उमेदवार निवडून आले. फुलंब्री जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाने 4 पैकी 3 गट जिंकून सरशी केली आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. गटात काँग्रेसची पाठी मात्र कोरी राहिली असून काँग्रेसचा फुलंब्री तालुक्यात सुपडा साफ झाला असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. फुलंब्री जिल्हा परिषद गटात आज पुन्हा एकदा भाजपाने बाजी मारली आहे. गणोरी गटातून भाजपाचे निखिल कल्याण चव्हाण हे 1600 मताने विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे संदीप बोरसे यांचा पराभव केला आहे. पाल गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गीतांजली वरुण पाथरीकर हे 2750 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे अप्पासाहेब काकडे यांचा पराभव केला आहे. वडोद बाजार गटातून भाजपाचे गोपाल वाघ हे 1100 मतांनी विजयी झाले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे मंगेश साबळे यांचा पराभव केला आहे. तर बाबरा गटातून भाजपाचे जितेंद्र जयस्वाल 1700 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना उभाटाचे मनोहर पाटील यांचा पराभव केला आहे. पंचायत समिती गणात मात्र संमिश्र कल आले आहेत. गणोरी गणातून भाजपाचे बाळासाहेब तांदळे, वानेगाव गणातून फुलंब्री नगर पंचायतचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या पत्नी वंदना ठोंबरे रामटेके विजयी झाले. बाबरा गणातून भाजपाचे संतोष गाडेकर, तर खामगाव गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या अश्विनी आजीनाथ सोनवणे विजयी झाले आहेत. वडोद बाजार गणातून माजी पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे हे भाजपाकडून विजयी झाले आहेत. तर तळेगाव गणातून शिवसेना शिंदेच्या सविता भगवान कोलते विजयी झाल्या आहेत. तर पाल गणातून शिवसेना शिंदे पद्माबाई चंद्रकांत जाधव, तर जातेगाव गणातून काँग्रेसचे गणेश काळे हे एकमेव सदस्य विजयी झाले आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.